थोडंसं चुकलं तर समजून घ्या. एकतर मला इथं आत्ताच कागद दिलं हातामध्ये आणि इथं मनोमत व्यक्त करायचं असं लिहिलंय. ॲक्च्युली खरं सांगू का, लयच पोटात गोळा आला, काय समजत नाही काय बोलायचं. ॲक्च्युली माझं उंची वाढवण्याचं क्लिनिक आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं, ऑल इंडियातलं 1 रँक नंबरला 1 म्हटलं तरी चालेल. उंची वाढवत वाढवत मी आता इथं किती उंचावरती पोचलोय, ह्या किती तज्ञ आणि महान लोकांच्यात मी बसलोय. म्हणजे मी दुसऱ्यांची उंची वाढवत वाढवत माझी स्वतःची किती उंची वाढवून घेतल्या ह्याचं मला आज खरं तर सकाळ माध्यमाच्या समूहातून अवधूत सर आणि सकाळचे यंग इन्स्पिरेशन ज्यांनी ऑर्गनाईज केलं, खरंच मनापासून धन्यवाद. हे की आज तुमच्यामुळं कळालं. ओके, काय बोलायचं असतंय, स्टार्टिंग काय करायचं असत्या काय खरंच माहित नाही, तुम्ही समजून घ्या. मंचावर बसलेले सर्व माझे पहिल्यापासून आयडल की धैर्यशील माने सर, ज्यावेळेला आम्ही, माझं गाव किनीवाटार, साहेबांना आम्ही लहानपणीपासून बघतो नेतृत्व करताना. खरं तर साहेबांच्या आईमुळे निवेदिता माने वहिनी साहेब ज्यावेळेला पहिल्या खासदार झाल्या त्यावेळेला आम्ही त्यांच्या मागं लहानपणी सोबत फिरत होतो. त्यावेळेला कुठं तर प्रेरणा घेतलेली होती की 15-20 वर्षापर्यंत मी सुद्धा असं कोणत्या स्टेजवरती जाईल, मी सुद्धा असं कोणती तरी उंची गाठेल, मी सुद्धा एक विशिष्ट समाजामध्ये निर्माण करेन. सर, ही केवळ जी प्रेरणा मिळाली ते सर तुमच्या आईसाहेबांमुळे मिळेल. आणि सर, तुम्ही जे बोलण्याचं वक्तृत्व आहे, मी खरोखरच तुमचे फॅन आहे. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या कार्यक्रमाला समजलं की बाबा तुम्ही येत आहे तर तुम्हाला भेटण्यासारखा हा चान्सच नव्हता. माझी एक ओळख सांगायची झालं तर 2014-15 मध्ये मी स्वतः विद्यापीठात अभ्यासाला होते. योग व आहार तज्ञ 5 ते 6 प्रकारच्या डिग्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून मी भरपूर मानतो, मनापासून मी भरपूर मानतो. त्यांची जशी डिग्री आहे तशी माझ्या डिग्री व्हाव्या हे कुठं तर माझं स्वप्न होतं. त्याच्यानंतर एक विशिष्ट डाएटद्वारे, गोकुळसुर्गाला माझं क्लिनिक आहे, विशिष्ट डाएटद्वारे मी मुलांची हाईट वाढवून देतो 3 महिन्याच्या कोर्समध्ये. आणि माझं एक स्वतःचं वैयक्तिक फाउंडेशन आहे, पीयू फाउंडेशन, रजिस्टर संस्था आहे. त्याच्यामध्ये भरती करणाऱ्या मी अनाथ मुलांना दत्तक घेतो. त्याच्यामध्ये जवळजवळ मी आता 1600 मुलं ऑन पेपर भरती केलेले आहेत. कुणाचं जर अर्धा 1 सेंटीमीटरनं आयुष्य घडत असेल भरती करण्या मुलांचं, ते मी घडवलंय. आणि त्याच मुलांच्या आशीर्वादामुळे मी इथं आले. महाराजांच्या कृपेला ज्या शेजारी ज्यावेळेला मी अभ्यासाला येत होतो, गोंधळले होते, काही समजत नव्हते, डाव्या साईडला माझा बेंच होता. फक्त मनापासून म्हणायचे, महाराज की जे देत आहे दुसऱ्यांचं कल्याणासाठी करायचं असं देत, दुसऱ्यांचं कल्याण कसं होईल माझ्या हातून हे तुम्ही मला द्या. आज महाराजांनी खरंच माझं ऐकलं आणि मला आज या थोर व्यक्तिमत्व जे विचारसरणे, जे प्रमुख पाहुणे मला खरोखरच इथं बसायला संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि खरंच धन्यवाद. काय चुकलं असेल तर समजून घ्या, मला खरंच अशी बोलायची सवय नाही. थँक्यू सो मच.